चला सासूबाई झोपल्यात तर सामान लावून घेते सगळं जर आवरून घेते आता पटकन झोपल्यात. हे काय आहे आणि किती वर्षाचं सामान भरलीस तू सुनबाई? उठलो का सासूबाई? एवढं राहते होय हे का पद्धत आहे का ग माय? एवढं सामान राहते आता देवा लईच बक्कळ आहे माही. तर किती वर्षाचा आहे? 1 महिन्याचा आहे हो सासूबाई. फक्त 1 महिन्याचं एवढं राहते होय मायो? लई हाय ग माय, लईच हाय. काय सुनबाई ती काय घासलं? त्याला पिझ्झा म्हणतात हो सासूबाई. पिझ्झा? अगो माय गे, असलं राहते होय. आणि ही चिटरनं काय आणलीस? कशाचे पाकिट आहेत हे असले? टमाटेच नाही ह्याच्यावर तर नुसते. त्या पिझ्झाचं स्टाफिंग आणि सॉस ते सगळे आहेत हो पाकिट. खायचं राहते म्हणून असलं आणून गो माय. माय दुनियाचा खर्च करत्यात. आमची जिंदगी सगळे पोटाला चिमटा काटून काटूनच गेले माय. एवढा खर्चा दुनियाचा खर्चाय. ते पिझ्झा म्हणून काय की मला तर असलं जरा सुद्धा आवडत नाही बघ. दन रोट्या बडवावं, वरण घालावं, मधी वरण रोटी कुस्करावं, नवरा बायको लेकरं खावं, असलं राहते होय. कामाचं ना धामाचं. आणि कसला राहते ग माय पिझ्झा असला. मला तर जरा सुद्धा पटत नाही बघ. आणि ह्याच्या समोर एवढंच राहते का? लई बक्कळ आहे ग माय असलं. कुठं राहते काही? बरं राहू दे आता. आणलीस तर आणलीस आणि मग संध्याकाळी करणारीस का? जरा केलीस तर मला विधान चिटकला दे मग बाकी पिझ्झा. मला पटत नाही. परत आणला तुम्ही सगळे खाऊ का राहते की का नाही की ग माय असा पिझ्झा. आणि ही काय आहे ग असलं? त्याला न्यूडल म्हणतात हो सासूबाई. चायनीज नूडल. निड म्हणा का टिड म्हणा? न्यूडल्स. निडल्स होय. हा मला येत नाही माहित असलं निड्डल का फिड्डल म्हणायला काय बी. आणि ह्याच्यावर तर नुसते शिंगुड्या दिसल्या की सगळ्या शिंगुड्या येड्या वाकड्या. आपल्या इकडे शेवाया मी किती शेवाया केली माहिती का? 4 पहिलीच्या शेवाया केली. तुला बी आणली की पाहिली बरं तसलं शेवाया खा उकडून का असलं निड्डल का फिड्डल म्हणून. मला तर जरा सुद्धा पटत नाही बघा असलं निड्डल म्हणून. आणलीस काय माय ग? तुमचं चवच नाही ग बाय त्या खाण्याला. कवा करणारीस ही? पोरं बाहेर गेल्या सासूबाई ते नेल्यास करते. हा होय पोरवाला केल्यास मला उग जरास एवढंच वाटत ग एवढं पाहिजे. मग बघते कसं राहतंय गेल्यास का त्या कुठेच्या बापाला सांगाय ते हो का सुनबाई किती दुनियाचा खर्चा करते नवरा बायको मिळून गो माय. निड्ड का फिड्ड आणली होती तसलं. मी शिंगोळ्या तसल्या खाल्ले ग माय. येड्या वाकड्या आळ्या असल्या मी दिसल्या आणि ही डबड कशाचा आहे? लिंबू बी दिसले ग ह्याच्यावर हे बघ. भांड्याचं साबण आहे सासूबाई. भांडे घासे असलो अगो माझे असलो भांडे घासतात ह्याच्यानं. माय भांडे ह्याच्यानं घासता तुम्ही. आमच्या इकडं तर दन एवढी राख एवढा निर्मा वतायचं. गस भांडे घासायचं त्या राखन. असं पांढरे शिपट निघतात भांडे. असं देखणे निघतात. आणि हे काय घासलं? निळा रंग आहे बघ ह्याचा. पोरग बी आहे बघ. बिस्कुट दिसले. पतंजलीचे बिस्किट आहेत सासूबाई. रामदेव बाबाचे बिस्किट आहेत. त्या रामदेव बाबाचं आहे पतंजली. अगो माय गे, त्यांना बिस्किटात बी आले का काय? टंगडीवरी करते ती झालं. आता बिस्किटात बी आले होय. अगो माय. आणि ते अंग मुरगळायचं बंद केलं का त्यांना आता? होय बिस्किट. आम्ही खात नाही बिस्किट. आम्हाला जरा सुद्धा पटत नाही असलं बिस्किट. उगाच्या करायचं फुर वाढायचं आणि प्यायचं आणि बसायचं निवांत. आणि पुन्हा तुमच्या लोकालाच लागतात बिस्किट. आमच्या पोराला बरं येऊन आता शेपटीत बिस्किट काढलं. त्याला दूध रुटीन पिटलेलं का वाटायचं. आता बिस्किट म्हण कवा देतीस त्याला? उद्या सकाळी देते हो सासूबाई. बरं उद्या सकाळी गेलीस का? मला पटत नाही. 4च बिस्किट दे कसले राहतात बघते जरा असलं म्हणून. तेव्हा रामदेव बाबाचं आहे म्हणलेलीस की माय. त्यानं तर का अंग मुरगुळतंय टिंगळीवाली करते सगळं बिस्किटात बी आले गो माय. नवलंच आहे गो माय आता. लईच नवल आहे गो माय. आणि ही कोशाची पाकिट आहे एवढे.
अगं माझे 3-4 पाकिट दिसतात गो माय. हो काय हे बघ काय आणि काय ग तेलाचं पकट आहे हो सासूबाई, तेल आहे ती. तेल होय एवढे 4-4 पाकिट. कशाला एवढे 4-4 पाकिट. भाजीला लागते की स्वयंपाकाला तेल सासूबाई? अगं 4 थेंब टाकायचं राहते भाजीला तेल. तू का पितीस का काय तेल रोज गिलासात घालून घालून. उगा 4 थेंब टाकायचं आणि भाजी हलवायचं. खमंग तडका जरा लसूण जिरे मोहरी टाकलं की एक नंबर भाजी होत्या. कसली चांगली होत्या. 4 गुड्याच्या बापाला कसला स्वयंपाक करते हो मी बिना तेलाचा थोरा. तू का पितीस का? कधी आधी मध्ये तळण मळण करते सासूबाई. तळण चांगलं नसते ग तसलं तळण का फेडण. खायचं नसतंय तसलं तळण आणि मळण म्हण. दुनियाचं तेल महागलंय म्हण. केवढ्याला आणलीस ही? 150 रुपयाचं एक पाकिट आहे. लईच महाग आहे माय. आणि काय करणारीस तळण आता? बरं जाऊ दे आणलीस तर आणलीस. मला तर तळ्याला जरा सुद्धा आवडत नाही तुला सांगते मी. मला आवडत नाही तळ्याला कोस्तरच होते ग मग पोटात गुप्प. भजी करावं म्हणाल ती सासूबाई. भजी होय. हा तू केलीस का? उगा 5-7 दे मला भजी. बघ दे कसलं राहते शिटीतल्या तेलाचे भजी. आम्ही तर घाण्याचं खाताव माय तेल उडाले. 15 किलो 20 किलोची कॅन्डल भरून आणताव घाण्याचं खाताव. मी बघते की आता कसलं राहते तेल. आता जरा बघतेच 4च भजी मलाच नाही 4च झणझणीत कर मस्त एकदम. त्या ही काय आहे? साबण आहेत सासूबाई कपड्याचे. कपड्याचं. अगो मागे लय काय काय निघाले गो मा असल्या साबणाच्या वड्या. आम्ही तर नदीला जात होतो धुणं धुवायला. एवढा निरमा टाकायचं भिजवायचं 2 घंटे धुणं दण दण आपटायचं लगे खळलं म्हणे निघते. कशाला साबण पाहिजे असले साबण का फेबण कशाला पाहिजे. दण 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 आपटायचं जरा मनगटानं जोर लावायचं त्या कपड्याला लगेच निघतंय. हो मागे आणि ही काय अंगाची साबण आहेत सासूबाई. अंगाचे. अगं तू येडी का अंगाला साबण लावायचं राहते. खळ 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 पाण्याने धुवून काढायचं सगळं अंग. आणि तुला सांगते कडपीठ घ्यायचं जरा. त्या कडपीठात जरा दही नाही तर दूध टाकायचं असं तोंडाला लावायचं असं मुलायम होते कडपीठानं. तुला सांगते तोडलंय म्हणजे लय बेस्ट होतं लय भारी. मला तर साबण जरा सुद्धा पटत नाही. मी हवडी गुरी हो कडपीठ लावते हो रोज. तुला कळतंय का? असलं काय ह्याला पैसे वगैरे फालतू मध्ये पैसे घालता तुम्ही ह्याला. असलं घालायला जाऊ नका पैसे का पैसे नाहीतर काय ग तुम्हाला लईच नाद आहे असलं काय बी करायचा. थोड्या राहू द्या ग माय नाहीतर काय बाई शरणातच करले याच्यावर. नमस्कार म्हणतात त्याला, अगरबत्ती आहे. नमस्कार. एवढी चमकी धमकीची राहते होय उदबत्ती. अगो माय चमकी धमकीची आहे गो माय. वाशात असेल की ह्याचा. लय छान वास येते. हत्ती आहे त्याच्यावर हत्ती. अगो माय आम्ही तर उदबत्ती का तसल्या काळ्याच्या आमच्या टायमाला काळ्या वाशात लय शेंट येतं त्या काळ्या उदबत्त्याचा. ते 2.5 रुपयाला मिळतात. आई केवढ्याला आणलीस? 75 रुपयाचे सासूबाई. अगो माय 75 रुपयाचा आहे हो. एवढं महाग उदबत्ती देवाला म्हण. आई पाहिजे देवाला एवढं महाग लावून देवाला. मनी भाव देवा भोळा भाव म्हणायचं. मनी भाव म्हणायचं भोळा भाव देवा. काय पडायचं उगं एवढं भारीच्या उदबत्त्या काय म्हणत नाही. देव लाव म्हणत नाही कर म्हणत नाही. उगा आपले चोचले ती नाही तर काय. हे काय ग असलं? रोलिंग पेपर म्हणतात. चपाती रोटी त्याच्यात मस्त राहते मऊ. चांदीचं पाकिट ही आहे होय. चांदीचं आहे ह्याच्यात तू चांदी मध्ये देता हो गुंडाळून. आता काय मऊ राहतंय. अगं हा येडी आहेस तुला तर नाही. त्या पोराला तर नाही बरं तुला सुद्धा येडे. ह्याच्यामध्ये कशाला कॉटनची लोंगी बनेल काय तर फाडायचं चांगलं असं नाही तर का दस्त्या घ्यायचं. त्याच्यात ते तुला सुती दस्त्या राहतात त्याच्यात रोटा बांधायचं हे करायचं चटणी ठेवायचं मस्त बांधून द्यायचं. कसलं भारी लागतं हवे राहणार तसंच बांधून येतं की लय चांगलं लागते खायला तर लय बेस्ट. आणि ह्याला कशाला पैसे घालायचं असलेला काय बी करता हो माय तुम्ही दुनियाचं. हे काय शेंगदाणे बरं झालं माय एकादशी शेंगदाणे लागते हे काय ग लाया चुरमुरे म्हणतात त्याला सासूबाई. चुरमुरे. चुरमुरे आम्ही लाया म्हणतो. लाया केवढ्याला आहे ही? 60 रुपयाला आहे सासूबाई. 60 रुपयाला. 60 रुपयाला
आई तू मला म्हणावं काय त्यांना त्याला हाया घेऊन या म्हणून मी एवढं दुनियाच्या लाया आणले असते 4-5 पाहिले आणले असते लाया सोयाबीनच्या मात्र्यावर देते का गावाकडे लाया ह्याला पैसे 60-60 रुपये घालायची का गरज आहे मात्र एवढं दुनियाचं घरात सोयाबीनच्या मात्र्या हरभऱ्याच्या मात्र्यावर दारावर येते त्याला हाया दारावर येडी बाई असं कशाला बी पैसा घालायला जाऊ ना का करावं गो माय आम्ही म्हणजे पोट काटू पैसा गोळा केला शिट्टी घेऊन का नुसता उतरा मात्रा त्या पैशाचा लय उतरा धिंगाणा करतात ग माय मला तर पटनाच ग माय असलं पटनाच बरं आणलीस राहू दे ह्याचा का औषधाला बरोबर मला आवडत नाही तेवढं काय चिवडा फुडा बरं का तू केलीस तर का बघू कसलं राहते शिटीच्या चुरमुऱ्याचं बघू की चुरमुरी म्हणालीस की बघते ना खाऊन बघते चिवडा कसला राहते जरा कर एवढ्यासा मला आवडत नाही बरोबर म्हणाली मी हा चल काय ज्यूस आहे ग हा ज्यूस आणलीस प्यायला अगं फुलाच आहे ग फुलं दिसल्यात पांढरी वरी त्या ज्यूसला फरशी पुसायचं फिनेल आहे सासूबाई फिनेल म्हणतात त्याला आणि फरशी पुसायला एवढी बाटली एवढी फरशीसाठी होई आता काय करीत निघालं अगं दुनियाचा खर्चा करता कशाला बी फरशीला असली बाटली राहते होय फरशीला बकेट भरून पाणी घ्यायचं जरा मिठाची चिटकी टाकायचं जरा माशा लई बसायला तर जरा राखेल टाकायचं त्या पाण्यात आणि फरशी पुसून घ्यायचं सगळी फरशी असं चकाचक निघते एकदा का ओल्या कपड्यानं पुसायचं आणि एकदा का कोरड्या कपड्यानं पुसायचं कळतच नाही तुला जरा उग दुनियाचा पैसा घालतात गो माय कशाला बी असलं म्हणून फरशीला राहते म्हणे एवढी बाटली हिरवी गार आहे गो माय आणि किती दिकुनी तर दिले ज्यूस वणी वाटला ग माय मला ज्यूसच आहे काय की वाटलं प्यायला मला आणलीस काय की वाटलं असलं का म्हणतात ह्याला फिनेल म्हणतात फिनेल टमाटे दाखवले काय दाखवले गो वरी 2 पानं बी आहेत आणि मिरचू बी दिसलाय मसाला बी दिसलाय काय मॅगी म्हणतात सासूबाई मॅगी अगं आपल्या गावात आहे की एक मॅगी असली होय मॅगी का ठुगी अगो मॅगी कसली राहते मॅगी बिगी दे जाऊन का लेकराला काय बी काय दूध रोटी कुस करून वरण भात चपाती भाजी रोटी ते ना असलं द्यायचं तर कुसलं मॅगी ठुगी म्हण तुमच्याला तर लई नाद आहे ग माय असलं कायचा काय बी ग पैशाचं वाट करता ग माय तुम्ही कवा करतेशी लेकर शाळेतून आली की करते सासूबाई शाळेतून आल्यास बर मग तू शाळेतून आल्यास केलीस का तुला सांगते मी तू शाळेतून आल्यास कर बरं चमचे 2 चमचे मी काय करते बघा असलं मला पटना काय बी बरोबरच बघावं म्हणलं कसलं राहते मॅगी ठुगी काय ती बघावं जर टेस्ट बघावं कसली राहते म्हणून म्हणाले गेल्यास का बुड्याच्या बापाला सांगते की लय काय तसलं आणली होती काय माय सामान कुठं की डी मार्टला गेलती म्हणून तेवढं दुनियाचं सामान आणली होती सांगते मला कर असलं पटत नाही बरं उगा जरा असं वडून बघते ऍडव्हर्टाईज वाढायची तीच का मी असं चमच्यानं वडून बघते ग माय कसली राहते मॅगी भरून ठेवा आता सगळं सांग होय ग माय सासूबाई लवकर गावाला गेला तर बरं होईल लय कंटाळा आला बापरे सासूबाईचा लय कंटाळा